पोलीस विभागाच्या नियंत्रणाखाली सांगलीमध्ये राज्यस्तरीय आरएसपी शिक्षक कार्य प्रशिक्षण सुरू। सांगली येथील धामणी गावाच्या जवळ असलेल्या ए.बी. पाटील इंग्लिश मीडियम स्कूलच्या सुसज्ज इमारतीमध्ये आणि प्रशस्त मैदानावर सांगली पोलीस वाहतूक नियंत्रण शाखेतील पोलीस महासमादेशक आणि महाराष्ट्र राज्य प्रमुख अनिल शेजाळे यांच्या पुढाकाराने आणि प्रमुख मार्गदर्शनाखाली आणि सांगली वाहतूक पोलीस विभागाच्या नियंत्रणाखाली राज्यस्तरीय आरएसपी शिक्षक अधिकारी प्रशिक्षण शिबिर 2024-2025 दिनांक 9 मे 2024 पासून मोठ्या उत्साहात सुरू आहे। या प्रशिक्षण वर्गामध्ये सांगलीमधील अनेक विविध विषयावरील तज्ञांच्या मार्गदर्शनपर व्याख्यानांचे आयोजन करण्यात आले आहे। या शिबिरामध्ये शेजाळे यांचे सहकारी विजय भस्मे यांचे मोलाचे सहकार्य त्यांना लाभले। सदरचे आरएसपीचे शिक्षक अधिकारी प्रशिक्षण शिबिरामध्ये राज्यभरातून विविध जिल्ह्यातून जवळजवळ 150 प्रशिक्षणार्थी सहभागी झाले आहेत। या प्रशिक्षणामध्ये राज्यभरामधून 13 जिल्ह्यातून प्रशिक्षणार्थींनी आपला सहभाग नोंदवला आहे। या शिक्षण शिबिरामध्ये महत्त्वाच्या विषयावरील व्याख्यानासोबत प्रत्यक्ष प्रात्यक्षिकावरही मोठ्या प्रमाणात भर देण्यात आलेला आहे। पद कवायत, वाहतूक नियमन, नागरी संरक्षण, अग्निशमन आणि प्रथमोपचार या विषयावर भर देण्यात आलेला आहे। हे सर्व शिबिर प्रमुख पोलीस महासमादेशक आणि महाराज प्रमुख अनिल शेजाळे यांच्या सुयोग्य नियोजनात आणि देखरेखीखाली उत्तमरित्या सुरू आहे। या शिबिराच्या संयोजनाबाबत आणि त्यात राबविल्या जाणाऱ्या उपक्रमाबाबत आपले मत मांडताना ते हा जो उद्देश आहे तो शालेय बालवयातच विद्यार्थ्यांच्या मनामध्ये वाहतूक नियमांविषयी जागृती व्हावी आणि त्यांच्यामध्ये ट्रॅफिक सेन्स निर्माण व्हावा या उद्देशानं हा उपक्रम आपण राबवतो। हा उपक्रम सांगली जिल्ह्यामध्ये प्रथमतःच होतोय। या उपक्रमासाठी शिक्षण विभाग आणि पोलीस विभाग प्रामुख्यानं काम करत आहे। या शिक्षण विभागाच्या मार्फत हा होणारा उपक्रम यामध्ये शिक्षक या विद्यार्थ्यांना वाहतूक नियमांच्या संदर्भात धडे देतात आणि त्यातून त्या विद्यार्थ्यांना की वाहतूक नियमांविषयी बरोबरच अग्निशमन असेल, नागरी संरक्षण असेल, प्रथमोपचार असेल आणि पद कवायत असेल या संदर्भात त्यांना ज्ञान मिळतं। यातून त्यांच्यामध्ये ट्रॅफिक सेन्स मिळवून सक्षम पिढी तयार होण्यास मदत होते। हा उपक्रम राबवण्यासाठी विशेष करून पोलीस विभागाने 8ही परिक्षेत्रामध्ये हा ट्रॅफिक सेन्स वाढावा म्हणून परिपत्रक काढलेले आहे। हा विषय सांगली प्रत्येक शाळांमध्ये यावा किंवा हा विषय अनिवार्य व्हावा असं पोलिसांचं मत आहे। यासाठी सांगली जिल्ह्यात ठेवायचं कारण असं की प्रामुख्याने आपल्या पश्चिम महाराष्ट्रामध्ये या विषयाला खूप प्रोत्साहन मिळत आहे आणि हे प्रोत्साहन सगळ्यांनीच अवलंबावं आणि सगळ्यांच्यापर्यंत हे प्रोत्साहन साक्षरता जावावी म्हणून आपण 17 जिल्ह्यातून येणाऱ्या शिक्षकांसाठी सांगली येथे हे प्रयोजन केलेलं आहे। जवळजवळ 150 शिक्षक अधिकारी या ठिकाणी सहभागी झाले असून यासाठी प्रत्येक जिल्ह्याच्या एज्युकेशन ऑफिसरनी प्रोत्साहित केलेलं आहे आणि मला आशा आहे की हे जे प्रशिक्षणार्थी आहेत हे प्रत्येक आपल्या जिल्ह्यात जाऊन शाळांमध्ये हा अवेअरनेस करतील। विशेष सांगण्यासारखं खूप आहे कारण 1948 साली पोलीस विभागाने हा विषय निर्माण केला। 1948 साली त्यावेळेला त्यांना असं वाटलं की वाहतूक म्हणजे रस्त्यावरती वाहतूक वाढते आणि आपल्याला हे शाळेमध्ये जर हा विषय रुजवला तर नक्कीच लोकांच्यामध्ये ट्रॅफिक सेन्स वाढेल। त्यानंतर कालांतराने मुंबई पोलीस त्यानंतर महाराष्ट्र पोलीस याची रचना अशी बदलत गेल्याने या विषयासाठी जो बदल पाहिजे होता तो बदल तितक्या गतीने नाही झाला। कालांतरानं या विषयामध्ये आणखी विषय ॲड झाले ते म्हणजे नागरी संरक्षण। नागरी संरक्षण आणि वाहतूक सुरक्षा हे 2 विषय हे आपल्या शालेय अभ्यासक्रमात आता वैकल्पिक विषय म्हणून राबवले जातात। या विषयासाठी हा विषय अनिवार्य होणं आणि शासन स्तरावरती याला सवलतीचे गुण मिळणं किंवा त्याला फंडिंग होणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे। जर या विषयाला फंडिंग झालं तरच महत्त्व वाढणार आहे। या विषयासाठी आज आम्ही शासनाकडं सवलतीचे गुण साठी प्रस्ताव दिलेला आहे
आणि आम्हाला आशा आहे की या संदर्भात शासन चांगल्या प्रकारे निर्णय घेईल. काय झाले आता या कोरोना काळानंतर अगोदर 136 शाळा याच्यामध्ये सहभागी होत्या. आज जर बघितलं तर शालेय विभागात शिक्षक भरती ही थोडीशी अडसर झालेली आहे. जे अगोदरचे RSP अधिकारी होते काही रिटायर झालेले आहेत, काहींची बदली झालेली आहे. त्याच्यामुळं ही जी संख्या आता कमी व्हायला लागलेली आहे, तर ती संख्या वाढावी या दृष्टीनं लोकांच्यात अवेअरनेस वाढावा म्हणून आता आम्ही हा जो उपक्रम केला आहे त्याचा एकच उद्देश आहे की प्रत्येक शाळांमध्ये ही युनिट असावं आणि ह्या अधिकाऱ्यांची संख्या वाढावी आणि अवेअरनेस व्हावा. धन्यवाद साहेब. आपण आपल्या उपक्रमाविषयी अतिशय सुंदर माहिती दिली. चॅनलच्या वतीनं पुन्हा एकदा आपलं अतिशय आभार आणि अभिनंदन.